श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, पी फॅक्ट सफारी सादर करीत आहे महाशिवरात्री पारायण संपूर्ण शिलामृत अध्याय 15वा कथा स्वरूपात मराठीमध्ये. या अध्यायाच्या नित्य पठनाने किंवा श्रवण केल्याने आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते आणि सद्गुरूंची कृपादृष्टी सदैव त्याच्यावर राहते. शिवाचा महिमा अपरंपार आहे, त्याची सीमा कोणालाही कळत नाही. शिवाच्या कृपेने आत्तापर्यंत शिवलीलामृताचे 4था अध्याय यथार्थपणे सांगितले. आज आपण शेवटचा अध्याय श्रवण करणार आहोत. कलियुगात लोक अल्पायुषी व मंदबुद्धी झाले. शास्त्रांचा अभ्यास त्यांना कठीण वाटू लागला आणि पुन्हा अधर्म वाढू लागला. त्या काळात मंडन मिश्र नावाचा एक विद्वान झाला. तो अत्यंत बुद्धिमान व प्रभावी होता. त्याच्या सामर्थ्यामुळे मोठे पंडितही वादात हरू लागले. त्याने जैन धर्माची स्थापना केली आणि अनेक लोक त्या मार्गाकडे वळले. त्याच्या प्रभावामुळे वर्णाश्रम व्यवस्था बिघडली. देवपूजा, वेदधर्म दुर्लक्षित झाला आणि लोक संभ्रमात पडले. वेद, शास्त्रे आणि पुराणे बाजूला सारून चारणी वर्णातील सर्व लोक जैन धर्माकडे वळू लागले. हे सर्व मंडन मिश्र यांच्या प्रभावामुळे घडले. मंडन मिश्रावर देवी सरस्वती अत्यंत प्रसन्न झाली होती. म्हणूनच त्यांच्या जिभेवर बसून ती सत्यासारखी वाटणारी वचने बोलत असे. परंतु प्रत्यक्षात मंडन मिश्र हा दारू पिऊन अनाचार करणारा होता. तो रोज सकाळी दारूचा एक घडा ठेवून त्यावर सरस्वतीची पूजा करी आणि दारूचाच नैवेद्य अर्पण करी. तो म्हणे, हे सरस्वतीचे प्रसाद आहे, आणि दिवसरात्र तो मद्यपान करीत असे. त्याला आचार, विचार, नीती, धर्म यांचा काहीही विचार नव्हता. तरीसुद्धा तो स्वतःला मोठा धर्मगुरू समजत होता. आपला जैन धर्म सर्वत्र पसरवत होता. सर्वांना शिष्य करून घेत होता आणि स्वतः गुरु बनून वैदिक धर्म कोणालाही आचरू देत नव्हता. या अधर्मामुळे पृथ्वीवर फार मोठे अनर्थ घडू लागले. देव, ब्राह्मण, साधू, संत रात्रंदिवस दुःखाने होरपळू लागले. हे सर्व महादेवांना कळले. तेव्हा धनुष्यधारी शंकर अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले, जर सर्व कर्ममार्ग नष्ट होऊन संपूर्ण भूमंडळावर जैन धर्म पसरला तर आता मी स्वतः अवतार घेऊन हा अधर्म नष्ट करीन. अनाथांचा नाथ, करुणासागर, त्रिनेत्री, उमापती, चंद्रशेखर अशा त्या महादेवांनी तात्काळ पृथ्वीवर अवतरण्याचा निर्णय घेतला. उत्तर दिशेला एक अत्यंत पवित्र निर्मळ क्षेत्र होते. तिथे एका ब्राह्मणाच्या पोटी शिवांनी अवतार घेतला. त्या क्षणी संपूर्ण सृष्टी आनंदित झाली. 10 दिशात आनंद पसरला. नद्या, विहिरी, तलाव यांचे पाणी निर्मळ झाले. असंख्य शुभ लक्षणे पृथ्वीवर दिसू लागली. त्या नवजात बालकाचे नाव शंकराचार्य असे ठेवण्यात आले. शन म्हणजे कल्याण, कर म्हणजे करणारा, आचार्य म्हणजे सद्गुरू. या नावाचा अर्थ म्हणजे जो सदैव सर्व लोकांचे कल्याण करणारा सद्गुरू आहे. म्हणून शंकरांनी अधर्म नष्ट करण्यासाठी अवतार घेतला आणि त्यांना शंकराचार्य हे नाव देण्यात आले. तो कर्पूरगौर बालक वैदिक धर्माची स्थापना करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला. लवकरच त्यांचा उपनयन संस्कार झाला. त्यांनी अल्पवयातच सर्व विद्या आत्मसात केल्या. आईच्या आज्ञेने ते संन्यास स्वीकारून शिष्यांसह संपूर्ण भूमंडळावर तीर्थयात्रा करू लागले. देशोदेशी फिरताना त्यांना जैन मताचा वाढता प्रभाव दिसला. अनेक ठिकाणी लोक त्यांचा अपमानही करू लागले. एके दिवशी शिष्यांसह ते भिक्षेसाठी गावात फिरत होते. घरोघरी भिक्षा मागत होते. ते कासारांच्या आळीत आले. तिथे भिक्षा मागताच ते जैन लोक हसू लागले आणि म्हणाले, इथे भिक्षा कुठून देणार? आमच्याकडे तर फक्त काच वितळवण्याचा रस आहे. हवे असेल तर तोच घेऊन जा. तेव्हा शंकराचार्य शांतपणे म्हणाले, तुम्ही जैन असाल तर इतर भिक्षा घेणार नाही, पण जो काच वितळवण्याचा रस आहे तोच आम्हाला द्या. हे ऐकून शंकराचार्य आपल्या शिष्यांना म्हणाले, तुम्ही सर्वांनी स्वतःच्या ओंजळीत तो काचरस घ्या आणि प्राशन करा. हे ऐकताच सगळे शिष्य घाबरले आणि म्हणाले, स्वामी, हे अशक्य आहे. हा तप्त काच रस स्पर्श केला तरी मृत्यू होईल. विषसुद्धा इतके घातक नाही. आम्ही हे करू शकत नाही. असे म्हणत सगळे शिष्य मागे हटले.
तेव्हा शंकराचार्य स्वतःच ओंजळ पुढे करून म्हणाले, तो काच रस माझ्या ओंजळीमध्ये ओता. हे ऐकून कासारांनी अत्यंत तापलेला काच रस त्यांच्या ओंजळीत ओतला. तो इतका प्रखर होता की त्याचा एक थेंब मातीत पडला आणि तिथली जागा जळून गेली. परंतु जगद्गुरू शंकराचार्यांनी तो रस थंड मधुर अमृतासारखा क्षणात प्राशन केला. हे अद्भुत दृश्य पाहून कासार घाबरले, थक्क झाले आणि म्हणाले, हा नक्कीच कोणीतरी महापुरुष आहे. असे म्हणत त्यांनी शंकराचार्यांचे चरण घट्ट धरले आणि त्यांची माफी मागितली. नंतर शंकराचार्य मंडन मिश्र यांच्या गावात गेले आणि आपल्या शिष्यांमार्फत त्यांना संदेश पाठवला, तुम्ही माझ्याशी शास्त्रार्थ वादविवाद करावा. तुमच्या जैन शास्त्रांच्या बळावर मला जिंकलात तर मी पराभव स्वीकारेन आणि मी जिंकलो तर तुम्ही सद्धर्म स्वीकाराल. हा निरोप ऐकून मंडन मिश्र अत्यंत गर्वाने बोलू लागला, आजपर्यंत अनेक पंडित माझ्याशी वाद घालायला आले, पण मी सर्वांना हरवले. माझ्या जैन शास्त्रांसमोर कोणी टिकू शकत नाही. आता हा संन्यासी माझ्याशी वाद घालायला येतोय, तोही मीच जिंकेन. माझ्यावर सरस्वतीची कृपा आहे. असे म्हणत सरस्वतीचे ध्यान करून मंडन मिश्र जगद्गुरू शंकराचार्यांना भेटायला निघाले. ते दोघे एकत्र आले आणि ठरवले की आजच मोठी सभा भरवूया आणि वेदशास्त्रावर प्रत्यक्ष चर्चा करूया. असेही ठरले की ज्याला वेदशास्त्राचा पूर्ण अर्थ सांगता येणार नाही त्याचे शास्त्र खोटे मानले जाईल आणि जो पराभूत होईल त्याचा धर्म नष्ट मानून त्याचे सर्व ग्रंथ तात्काळ फेकून देण्यात येतील. अशी कठोर प्रतिज्ञा करून दोघेही सभेत बसले. मध्यभागी पडदा लावण्यात आला. सर्व जातींचे लोक सभेला जमा झाले. पडद्यामागे मंडन मिश्र यांनी गुपचूप एक मद्याचा घट ठेवला आणि त्यामध्ये सरस्वती देवीची स्थापना करून पूजा केली. त्या घटातून सरस्वती देवी बोलली, हे मंडन मिश्र, आता मी स्वतः शंकराचार्यांचे शास्त्र खंडित करेन. तू फक्त माझ्या मागे बस आणि चमत्कार पाहत राहा. मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुझे वचन सत्य करेन. हे ऐकून मंडन मिश्र अतिशय समाधानी झाला. मग पडद्यामागून तो शंकराचार्य यांना म्हणाला, कोणत्या वेदापासून अर्थ सांगायला सुरुवात करावी? शंकराचार्य शांतपणे म्हणाले, चारही वेद मी पूर्ण करीन. तू जे जे प्रश्न विचारशील त्याचे अचूक उत्तर दिले जाईल. जिथे समाधान नसेल तिथे मी पराभव स्वीकारीन. हे ऐकून मंडन मिश्राने ते मान्य केले आणि सरस्वतीला म्हणाला, हे माता, आता तूच बोल. तेव्हा सरस्वती देवी शंकराचार्यांच्या विरोधात वेदांचे अर्थ सांगू लागली. तिने ऋग्वेदापासून सुरुवात केली. ऋग्वेदातील ऋचा सांगू लागली. शंकराचार्य जिथे जिथे अर्थ विचारत तिथे तिथे ती अचूक उत्तर देत होती. अशा रीतीने ऋग्वेद पूर्ण झाला. मग सरस्वतीने यजुर्वेद सुरू केले. यजुर्वेदाचे शब्दही ती अचूक सांगू लागली. शंकराचार्य जिथे प्रश्न विचारत तिथे समाधान मिळत असे. तेव्हा शंकराचार्यांनी एक युक्ती वापरली. ते म्हणाले, तू सध्या यजुर्वेद सांगत आहेस, पण ऋग्वेदातील एक ऋचा माझ्या मनात अजून स्पष्ट नाही. ती पुन्हा सांग आणि तिचा अर्थ स्पष्ट कर. हे ऐकून सरस्वती देवी गोंधळली, कारण तिने आधीच ऋग्वेद पूर्ण सांगितला होता आणि मध्येच वेद बदलल्यामुळे ती पूर्वीचा अर्थ आठवू शकली नाही. ती क्षणभर स्तब्ध झाली. हे पाहून शंकराचार्यांच्या मनात विचार आला, चारही वेद फक्त ब्रह्मा किंवा सरस्वती हेच पूर्णपणे सांगू शकतात. मग या मंडन मिश्राला हे वेदज्ञान कुठून येते? इथे नक्कीच कपट आहे. मग शंकराचार्य म्हणाले, आता तू गप्प का आहेस? माझ्या प्रश्नाचे उत्तर दे. मंडन मिश्र घाबरून गेला. 2-3 वेळा प्रश्न विचारूनही तो काहीच बोलू शकला नाही. तेव्हा शंकराचार्य उठले आणि पडदा उघडून पाहिले. तिथे मद्याच्या घटातून सरस्वती देवीचे मुख बाहेर आलेले दिसले. हे पाहताच शंकराचार्यांना खात्री झाली की हा कपटाने चाललेला शास्त्र आहे. तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्या घटावर दंडाने प्रहार केला. त्यामुळे तो घट क्षणातच फुटून चूर्ण झाला. तेव्हा शंकराचार्य सरस्वती देवीला कठोर शब्दात म्हणाले, हे दुराचारिणी, या जैनांच्या अधीन होऊन तू जैन शास्त्र स्थापनेत गुंतलीस. या दुष्ट पाखंडी मताला आधार देऊन 18 जाती व 4ही वर्ण एकसारखे करून टाकलेस. वर्णव्यवस्था, वेद, शास्त्रे, पुराणे सगळे बाजूला पडले. जैन शास्त्रांचा अभिमान धरून तू पाखंड लोकात पसरवलेस. तुझ्याच आश्रयामुळे ग्रामदेवताही भ्रष्ट झाल्या.
या सगळ्या अनर्थाचे कारण तूच आहेस. हे सर्व मला कैलासावर कळले, म्हणूनच मी अवतार घेतला. आता माझ्या शापाने तू कायम नीच लोकांच्या मुखात राहशील. अंत्यज, चांडाळ यांच्या घरातच तुझा वास राहील. अशा प्रकारे शंकराचार्यांनी सरस्वतीला शाप दिला. क्षणात सरस्वती अदृश्य झाली. तेव्हा मंडन मिश्र शंकराचार्यांच्या चरणांवर पडून रडू लागला. पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जैन शास्त्रांचे सर्व ग्रंथ गाठी बांधून अतिशय खोल समुद्रात टाकून दिले. त्यामधील एक ग्रंथ मात्र लोक उपयोगासाठी आवश्यक आहे असे जाणून तो एकच ग्रंथ शंकराचार्यांनी बाजूला ठेवला. यानंतर शंकराचार्यांनी लोकांना जवळ बोलावून सांगितले, ग्रामदेवता ह्या खऱ्या देवता आहेत. जैनांनी ज्या स्थापल्या आहेत त्यांची पूजा तुम्ही चालू ठेवा. याबाबत शंका धरू नका. आपला धर्म आपल्यासाठी आहे, तो देवांपर्यंत पोचतो. हे ऐकून मंडन मिश्र पुन्हा विनंती करू लागला, स्वामी, जैन मत तुम्ही नष्ट केले, पण लोकांच्या भावनेपोटी त्यांची काहीतरी निशाणी राहू द्या. तेव्हा कृपाळू शंकराचार्यांनी ग्रामदेवतांच्या जवळ जैनांचा दगड ठेवण्याची आज्ञा दिली. जिथे ग्रामदेवता तिथे जैन धोंडाही असावा असे ठरले. मग शंकराचार्यांनी सर्व लोकांना स्पष्ट आज्ञा दिली, आपापल्या जाती धर्मानुसार पूर्वीप्रमाणे आचरण करा. जो कोणी अधर्म करील त्यांना दंड मिळेल. यानंतर वेद, शास्त्रे, पुराणे पुन्हा प्रकट झाली. ब्राह्मणांनी वेदाध्ययन सुरू केले आणि इतर लोकही आपल्या स्वधर्मात वागू लागले. अशा प्रकारे दयाळू शंकराचार्यांनी आपल्या बुद्धिबळाने जैन पाखंड मताचा नाश केला आणि संपूर्ण पृथ्वीवर धर्म पुन्हा स्थापन केला. त्यांची लीला अपार आहे. जे भक्त शिवपंचाक्षरी षडाक्षरी जप करतात त्यांना शिवकृपेने मोक्ष मिळतो. दाशर राजा, कलावती, बहुला, विदुर इत्यादीही शिवकृपेने तरले गेले. भस्म झालेली स्त्री शिवकृपेने पुन्हा जिवंत झाली. शिवयोगीने शिवकवच उपदेश देऊन लोकांचे कल्याण केले. मैत्रेय ऋषींच्या उपदेशाने शिवव्रत केल्यामुळे यमुनेत बुडालेला पती पत्नीला परत मिळाला. पराशर ऋषींनी रुद्राभिषेक करून राजपुत्राचा मृत्यू टाळला आणि त्याला राज्य मिळवून दिले. म्हणून शिवकवच, रुद्र षडाक्षरी, शिवपंचाक्षरी हे मंत्र अत्यंत श्रेष्ठ आणि सर्वांचा उद्धार करणारे आहेत. श्रीधर स्वामी पुढे सांगतात, हे श्रोत्यांनो, ज्या मंत्रांनी महर्षी तरले तेच मंत्र मी तुम्हाला सांगत आहे. ज्या मंत्रांनी भद्रायू तरला, दशार्ह राजा उद्धरला, सुमती राणीला शिवयोगीने तारले, बहुला मुक्त झाली, विदुर शिवपदाला पोचला, सीमंतिनी पतीसह तरली, तेच मंत्र म्हणजे षडाक्षरी मंत्र, पंचाक्षरी मंत्र, रुद्र महिमा, मृत्युंजय मंत्र, शिवकवच हे सर्व मंत्र या शिवलीलामृत ग्रंथात सांगितलेले आहेत. म्हणून शुद्ध भावाने शिवमंत्रांचा जप करा आणि दररोज शिवलीलामृताचे श्रवण करा. जरी मनुष्य घरगुती व्यवहारात गुंतलेला असला तरी दिवस रात्र शिवस्मरण केले तर कलियुगाचे दोष त्याला बाधत नाहीत. कलियुगातील लोकांसाठी शंकराचार्य हा शिवाने घेतलेला अवतार आहे, ज्याने जैन पाखंड नष्ट करून स्वधर्माचे रक्षण केले. जो शिव पार्वतीचा पती आहे त्याचे स्मरण केले तर सर्व भवभय नष्ट होते. म्हणून शिवलीलामृताचे श्रवण अथवा पठण करा. शिवचरणी भाव ठेवा. असे केल्याने जन्म मरणाचा फेर तुटतो. भावपूर्ण जप केला तर मोक्ष नक्की मिळतो. शिवाचे स्मरण करणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवान शिव मोक्षपदाकडे नेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्व जातींसाठी शिवस्मरण उद्धार करणारे आहे. शिवलीलामृत हा ग्रंथ पापी लोकांचा उद्धार करणारा आहे. जो या ग्रंथाचे श्रवण, पठण किंवा वाचन करतो तो शिवस्वरूप होतो. या ग्रंथाचे 42 दिवस श्रद्धेने वाचन केल्यास अंतःकरणात सदाशिवाचे ध्यान घडते. 7 वेळा पारायण केल्यास गौरीपती शंकर प्रत्यक्ष दर्शन देऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. श्रावण महिन्यात किंवा प्रत्येक सोमवारी एक आवर्तन केल्यास भगवान शंकर त्या घरात कायम वास करतात. भगवान शंकर प्रसन्न झाले की मनुष्याला कोणतीच कमतरता राहत नाही. जणू कामधेनू मिळाल्यासारखे सर्व मनोरथ पूर्ण होतात. शंकरांची कृपा हवी असेल तर सोपा मार्ग म्हणजे पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. शिवलीलामृत वाचावे. शनिप्रदोष, शिवरात्र या दिवशी 3 आवर्तने करावीत.
असे केल्याने सर्व बंधने तुटतात आणि इच्छित फळ तत्काळ मिळते. शिवमंत्रांमध्ये पंचाक्षरी आणि षडाक्षरी हे श्रेष्ठ मंत्र आहेत. त्यासोबत शिवकवच, महामृत्युंजय मंत्र, भस्म मंत्र, रुद्रावर्तन, चिताभस्म धारण, शिवदर्शन यांचे महात्म्य 14 अध्यायांत सांगितलेले आहेत. 15व्या अध्यायात जगद्गुरू शंकराचार्यांचे आख्यान सांगितले आहे. दररोज संपूर्ण शिवलीलामृत वाचणे शक्य नसेल तर 42 ओव्या श्रद्धेने वाचाव्यात. यामुळे संपूर्ण शिवलीलामृत वाचल्याचे पुण्य मिळते. या श्रवणाने श्रोत्यांना स्वर्गप्राप्ती निश्चित होते. अशा प्रकारे 15वा अध्याय इथेच समाप्त झाला आणि आज शिवलीलामृत या ग्रंथाचा शेवटचा अध्यायही संपला आणि या ठिकाणी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण समाप्त झाले. तुम्हाला हा ग्रंथ श्रवण करण्यासाठी कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. इथून पुढे कोणता ग्रंथ ऐकायला तुम्हाला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.